याला 2200 बोलला होता, हा ते 1800 मध्ये घेतला. 1800 ला घेतलं बार्गेनिंग करून. 3500. 3500 रुपये सांगायचे होते, तुम्ही कितीला घेतले आता? 2100 ला. तर 25 रुपये नगाने 10 घेतले. 3.5 सांगायची किंमत होती. माल चांगला बघा. तर मित्रांनो 1200 ला घेतलंय. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. करून देत होते. काय सांगायची किंमत काय होती याची? 1000 रुपये. आणि केवढ्याला मागितला त्यांनी? त्यांनी 700 ला. काय अपेक्षा होती दादांची? दादांची 800 रुपये. 800 पर्यंत आला सोडून देणार होते बहुत. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या बाजाराला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो बघा, 1 महिन्याच्या आसपासची पिलं आहेत, काही आतले आहेत. 1 नंबर माल आहे. पिलू बघा, पिलू खूप छान आहे, मस्त माल आहे मित्रांनो. जवळजवळ 7-8 नग आहेत. 1 नंबर माल आणलाय धान्य या ठिकाणी. नेहमी साखरे मार्केटला असतात धान, ते पिलं विकायला लहान पिलं आणतात, जास्त प्रमाणात लहान पिलं आणत असतात. आणि हा एक बोकड आहे मित्रांनो. पिलू बघा किती छान आहे. याची काय किंमत सांगितली? याची 3000. एवढ्याला मागितले? 2200 मध्ये. 2200 मध्ये म्हणजे 2.5-2800 पर्यंत आला तर सोडून देणार. आणि आल्या पिलांची काय सांगतात? यांची 2500. 2500 सांगतात. 2022 ची अपेक्षा आहे. अपेक्षा पूर्ण लॉट कर झाला तर त्याच्यात बी बार्गेनिंग करणार अजून. हो, करून देणार. तर मित्रांनो बघा, 2500 सांगायचे, 2000ची अपेक्षा आहे दादांना. पण जर पूर्ण लॉट एक साथ बंचच्या बंच खरेदी झाला तर त्याच्यात सुद्धा बार्गेनिंग होऊन जाणार. बघा खूप चांगला माल आणतात, या ठिकाणी उभे राहतात दादा. ते बघा 1 नंबर माल आणला मित्रांनो. पाण्याला एक पिले दुधावरचे बच्चे, ज्यांच्याकडे काटेवाडी शेळ्या आहेत आणि दूध जास्त असेल तर अशा लोकांसाठी खूप चांगला सोद्याचा फायदा आहे मित्रांनो. 1 नंबर माल पिलू छान आहेत बघा. तर या ठिकाणी बघा शिरोई पॅच मधले बच्चे आहेत मित्रांनो. 1 नंबर माल आहे. कवळे बच्चे पूर्णपणे. पिलू छान आहेत बघा, माल मस्त आहे बघा, एकदम कवळे पिलं आहेत मित्रांनो. 1 नंबर माल या. तर दादांचा माल आहे म्हटला. काय किंमत सांगायची त्या पिलांची, लहान पिलांची? 25 सांगतोय मग. 2500. केवढ्याला मागतायत? 15 मागतोय. काय अपेक्षा आहे मग? 1600 प्रमाणे. 1600 प्रमाणे सोडून देणार. 5-50 अपेक्षा राहते आपल्याला. सांगायचे आपलं. सांगायचे पण करून घेतात तुम्ही. तिघाचे तिघ आले तर 1500 सोडून देणार. 4 आहेत. हा 4 खरेदी केले तर 1500 सोडून देणार. तर मित्रांनो बघा पिलू छान आहेत. 1600-1700 रुपये सांगायची किंमत आहे. पण लोक कसे 1200-1300 असे मागतात. 1500 झाले. 4 ते खरेदी झाले तर सोडून देणार. पिलू खूप चांगला आहे बघा, माल मस्त. शिरोई पॅच मधले पिलं आहेत मित्रांनो. 1 नंबर क्वालिटी, माल मस्त आहे बघा. तर मित्रांनो त्याच दादांचा मोठ्या याच्यात माल एक 4 महिन्याच्या आसपासची पिलं आहे. अंदाजे वजन जर पाहायला गेलं मित्रांनो तर 10-12-15 किलोच्या आसपासचं वजन आहे. सरासरी 10च्या पुढे 20च्या आत आहे. 3 ते 4 महिन्याची पिलं आहेत बघा. गावरान जातीमध्ये माल आहे. बोकड आणि काही पाठी आहेत मित्रांनो. खूप चांगला माल आहे बघा. निरग बच्चे आहेत. सगळे बोकडे आहेत का? टोटल बोकडे आहेत मित्रांनो. किती नग आहेत टोटल? 9 नग आहेत. 8-9 नग आहेत. 10 नग आहेत. काय किंमत सांगायची? 3.5 सांगतोय. 3.5 सांगतायत. 3 प्रमाणे सोडून देऊ. बंच खर्च झाला तर त्याला बी कमी करणार आहोत. मग तर मित्रांनो बघा 3.5 सांगायचे. सिंगल न खर्च झाला तर 3000 ने सोडणार आहे. पण जर बंचच्या बंच खर्च झाला पळायला तर त्याला सुद्धा दादा बार्गेनिंग करून देणार आहेत. नेहमी साखरी मार्केटला आणि ते बघा या ठिकाणी उभे राहतात. कपल मित्रांनो, त्यांची वाईफ आहे समोर. 2 जण या ठिकाणी उभे राहतात. गेटच्या जवळ असतात. जर तुम्हाला बंच मध्ये माल खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, दादांना भेटू शकता. मी मुद्दाम नंबर देत नाही. कसं आहे मित्रांनो, दादा ते फक्त या ठिकाणी शुक्रवारी येत असतात, त्यामुळे मी कोणाचे नंबर देत नाही व्यापाऱ्यांचे. बघा चांगला माल आणलाय, क्वालिटी खूप छान आहे बघा. 1 नंबर पिलं आहे. तर नेहमीप्रमाणे साखरी मार्केटमध्ये दादांनी माल आणलाय. पिलं आहेत मित्रांनो. एक 6 महिन्याच्या आसपासचा बोकड आहेत. पिलू बघा, पिलू खूप चांगले आहेत. माल मस्त मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे. टोटल पाण्याला एक पिलं आहेत. निराज आहेत टोटल. 1 नंबर पिलं मित्रांनो. पिलू बघा खूप छान माल आहे. 1 नंबर माल आहे. काय सांगायचे नगाचे? 4.5 मागितले का काही? केवढ्या? 3-3 हजार केवढ्याने दिले तुम्ही आतापर्यंत? दिले नाही अजून. दिलेले नाही अजून. तर मित्रांनो 4.5 सांगायची. 3 पर्यंत मागणी झालेली आहे. पण 3.5-4 पर्यंत आले तर शोधा होऊन जाणार आहे. पिलो खूप चांगले आणलेत बघा या ठिकाणी. पाण्याला एक माल आणलाय मित्रांनो. मोठा माल या 5 ते 6 महिन्याचा माल आहे. 1 नंबर पिल आहे. तर या पिलाचा शोधा चालू मित्रांनो. 2000 ला मागितलं, 2100 ला मागितलं. काय म्हणताय शेवटते? काय बोलताय? सांगितले ना आता. केवढ्याला सांगितलं? काय सांगितलं? 4,000. 4000 रुपये. तर 4000 सांगायचे. 2100 ला मागणी झालेली आहे. पिलू मस्त आहे. 2500 ला मागितलं आहे. नाही बोलताय दादा. ते पिलू मस्त आहे बघा, माल मस्त आहे. 4.5 ला मागितलं सांगतायत. माल दिले नाही. 2500 ची मागणी. पिलू मस्त आहे बघा. औरंगाबादमध्ये शोधा चालू. पिलू चांगले मांगले 1 जण मागितले जाते काय द्यात
100 कम कर 100 कम कर 4 900 ने मागून घेतलेले दादांनी 4 चाडी आहे. किन्ने मागा 400 सही मागितले सही मागितले तर मित्रांनो 4 ला मागून घेतले त्यांनी दिलेले नाही माल. जरा बघा 4 ला दिलेले नाहीत बघा. 900 केले होते शेवटी 4 ला करून दिले त्यांनी. इतना फर्क हो इनका भाऊ 500 रुपए का तूने काय मर्जी मग मागले ले ले पैसे 4 नाही चारा नको चारा नको 50 नाही रे नको ना असे 450 ने मागून घेतले 4.5 चाडी आहे. 100 कमी कर 4.5 100 कमी कर तर इतकं दिले 100 वरला द्यायचे का ठासू का 4100 ने मागून घेतले दादांनी माल दिलेले नाहीये. हो आपण कुठपर्यंत शोधवतो या ठिकाणी. 100 कमी कर द्या तुम्ही करता द्यायचे का 44 कर द्या द्यायचे का तुला शेअर माहिती पण तुला खाता नाही रे ना 4100 ने मागितले 4400 ची आडी आहे. मला बळाय ना शेअर तुला सध्या मध्ये गेली बळाय का नाही बळाय का नाही हे बोल बच्चा रे बच्चा का ताजा कुकरीत ना ताजा त्यामुळे लांबला येत आखून दे द्यायचे का काय बा 100 वरनी 41 नाही काय तर मित्रांनो 4100 ने नाही म्हणतायत दादा ते. पिलू सुंदर आहेत माल चांगला आहे. 25 वर घेतो शेअर 25 रुपये 50 रुपये वाढावा 41.5 नाही नाही मग सांग 4150 करून दिलेले आहेत. करून घ्या ना थोडंफार मागे पुढे. 41 हा कुकरी ऐकले तू नाही द्यायचे का समजूता करून घ्या ना जाऊ द्या ना मध्ये हो. तरी आते थोडासा अंतर आहे करून घ्या ना थोडंफार मध्ये मागे पुढे करून घ्या. 50 रुपये आते सोळा ना जे निघून आले. 4150 चा 4.5 मध्ये राहणार 4400 सांग द्या त्यासने 4150. हो साहेब करून घ्या जाऊ द्या त्याला बोले ना काका ना 200 वर काय नाही रे नाही 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 ना तुला जाऊ द्या ना काय एवढा आता. मांडली की श्रीपती हा? गिरी जैसे लाव जाऊ द्या थोडं. या हो काका के मुझसे निकला 200 वर 4300 रुपये सांगतायत. द्यायचे का? 4100 ने मी नाही म्हणतायत. बोललो तो भाऊ थोडा दादा महिन्याला रे जाणे ना काका दादा जाऊ द्या 200 वर काय नाही एवढं थोडंफार इकडे तिकडे हा? द्यायचे का 43 सांगा गिरी जैसे लाव बोलो त्याला जाऊ द्या बरोबर मागून घेतलेला आहे. 4300 आणि 4200 असा चालू आहे मित्रांनो. माल सोडलेला नाहीये. काका कसे अहो, पोऱ्या बोलला, मी बोललो हे काय काका कसे काय मानले? माणूस आहे. तर पाहू आपण किती. दादा, तर बच्चा बाळ. तर माल दिलेला नाही बघा. काय अपेक्षा आहे शेवट 43 सांगा 4300 ना. तर मित्रांनो 4250 ने मागून घेतले 4300 ले म्हणतायत ते 4200 म्हणताय 4200 म्हणतायत ना ते हा 42 4200 म्हणताय. तर पाहू आपण शोधा कुठपर्यंत होतो. तर मित्रांनो व्यवहार जवळ आला होता बघा. 4300 ची आडी होती 4200 रुपयाची मागणी होती त्यांची. 50 रुपये करून दिले होते वरती. मी ऐकलं नाही 4250 ने सांगितले. समोरचा बी द्यायला तयार होता व्यापारी नाही बोलला बघा. असं आडून बघतात मित्रांनो. पिलू चांगला आहे माल मस्त आहे बघा. 1 नंबर माल आहे. तर गावरान जातीमध्ये कोकरे मित्रांनो 4 नग आहेत मस्त माल आहे. काय किंमत सांगितली होती 6000 रुपये कानाचे. काय कानाने मागितलं 4.25 ने. तर मित्रांनो 6000 सांगायची किंमत आहे कानाची. 4.25 ने मागितलेलं आहे. पिलू चांगलेत मित्रांनो. का अपेक्षा शेवट नाही आपल्या अपेक्षा 5च्या पुढे जायला पाहिजे 5च्या पुढे थोडंफार यायला थोडीफार पाहिजे. यायला तर मित्रांनो बघा 5च्या पुढच्या अपेक्षा आहे. एवढ्यापर्यंत चालतील आपल्याला 4.5 न चालते. 4.5ची गाडी आहे. मित्रांनो 4.5ची गाडी आहे. दादांना 51 52 51 बी आले तर करून देणार आहेत. 4.5 ने नाही म्हणतात बघा. पिलू चांगलेत माल मस्त आहे. या पिलाचा शोधा चालू आहे मित्रांनो. माल मस्त आहे 1 नंबर माल आहे. दादांनी मागितलाय. बोला पटापट बोला रे. काय करत मग शोध 2000 लावून केवढ्याला मागितला तुम्ही 900 तर 900 ला मागितला. केवढे 2000 बोलले. शेवट केवढ्याला सोडणार आहे 2000 तेवढ्याला सोडणार आहे. तर मित्रांनो बघा 2ची आडी दादांची 900 ला मागून घेतले. 1000 पूर्ण करून दिलेले आहेत. माल दिलेले नाही. पिलू सुंदर आहे बघा. पिलू छान आहे. तर गावरान जातीमध्ये भोकड घेतला मित्रांनो. पिलू बघा. पिलू खूप चांगला आहे. माल मस्त आहे मित्रांनो. पाण्याला एक माल आहे. काळ्या रंगात पिलू आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाराची 3000 सांगायचा तो केवढ्याला घेतला तुम्ही 2500 मध्ये 2500 ला. तर मित्रांनो 3 सांगायची किंमत होती 2.5 ला घेतलाय. किती वजन येईल अंदाजे 5-6 किलो बरोबर का मग हो. बरोबर. तर मित्रांनो बघा माल मस्त आहे. 1 नंबर माल घेतलाय. 2500 मध्ये खरेदी. पिलू सुंदर आहे.
तर गावरान जातीमध्ये कोकरू आहे मित्रांनो, पिलू सुंदर आहे, माल मस्त आहे बघा, पाण्याला माल आहे. 2000 सांगायचे, एवढ्याला मागितलाय. 1500 का अपेक्षा आहे मग? 2000 रुपये. दोनचीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो 2 सांगायची किंमत आहे, 1500 ला मागणी झालेली आहे. 2चीच अपेक्षा आहे. पिलू चांगला बघा, माल मस्त आहे मित्रांनो. तर दादांनी गावरान जातीमध्ये कोकरू घेतलेले, माल मस्त आहे मित्रांनो, 1 नंबर माल आहे, पिलू सुंदर आहे बघा. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? हे सांगित होते 4.5 सांगित होते, हा हे 3.5 ला घेतला. तर मित्रांनो 4500 रुपये सांगायचे होते, 3.5चे खरेदी. पिलू सुंदर घेतला बघा, माल मस्त आहे, मोठा. या जोडीचा शोध चालू आहे, 4.25 मागून घेतलेले. पाहू पण कितीपर्यंत शोध होतोय. बोला 57, बोला 58. 5 किती बोलले तुम्ही? 57चे. ते 4-2चे नाही मागत होते. काय अपेक्षा आहे शेवट? 55. 55, 5.5. तर मित्रांनो 5.5ची अपेक्षा आहे. 82 ने मागून गेले. जोडी मोठी आहे, काय अडचणी, माल मस्त आहे मित्रांनो, 1 नंबर माल आहे बघा, पिलू सुंदर आहे. या ठिकाणी या कोकरांचे व्यवहार चालू आहे, 1 नंबर माल आहे, पिलू सुंदर आहे. काय किंमत सांगायची होती? कोणतं त्याने माल हा केवढ्याला दिले? केवढ्याला सोडलेत? आता तरी काय सांगायची किंमत होती? तर मित्रांनो दादा ते बोलायला घाबरतात. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे, किंमत सांगत नाही दादा त्या ठिकाणी. तर गावरान जातीमधलं पिलू आलेलं आहे या ठिकाणी, तिचा शोधा चालू आहे मित्रांनो. पिलू खूप छान आहे, माल मस्त आहे बघा, 1 नंबर माल आहे. दादा ते शोधा करून देत होते. काय सांगायची किंमत काय होती त्याची? 1000 रुपये. आणि केवढ्याला मागितला त्यांनी? त्यांनी 700 ला. काय अपेक्षा होती दादांची? दादांची 800 रुपये. 800 पर्यंत आलं तर सोडून देणार होते बहुत. मित्रांनो बघा, पिलू खूप छान आहे, 800 पर्यंत आलं तर सोडून देणार होते दादा. आणि ते 1000 रुपये सांगायची किंमत होती, 700 ला मागितलं गेलं होतं, पण 100 वरून शोधा झालेली नाही. पिलू खूप छान आहे बघा, मस्त माल आहे मित्रांनो. या ठिकाणी पाण्याला एक पिलं एकदम 1 नंबर माल आहे. गावरान जातीमध्ये शोधा चालू आहे, कोकरा आहेत सगळे, 1 नंबर माल आहे मित्रांनो. पिलू सुंदर आहेत बघा. 50 द्या, जाऊ दे. जाऊ दे, 50 वर राव. 4000 लाव. नाही जाऊ दे. 4200 म्हणतात दादा. काय कमी नाही करून राहिलो, वर बोलून राहिलो. 4 प्रमाणे 450 केले त्यांनी, 450 केलेले. जाऊ दे, 4050 जाऊ दे. संतोष काय 450 घे ना, आता जाऊ दे ना. ते काय गाड्या गेले 4050 मागितले, 4000. चल घे 4050 पाठव रे. 50 पावती खर्च नाही का, गाडी खर्च नाही का, 550 नाही का. 4100 मागून घेतलेले. एक काम कर, 250 होऊन राहिले ना, 300 वर्ष जाऊ दे दादा, जाऊ दे. चले 250 चल. केवढ्याला घेतले? 4050. 4050 खर्च झालेले. पिलू खूप सुंदर आहेत बघा, माल मस्त मित्रांनो, 1 नंबर माल. मोठ्या पिलाचा शोधा चालू मित्रांनो. पिलू छान आहे, माल मस्त आहे बघा, 1 नंबर माल आहे. दादांनी मागितलाय. खायच्या का तुम्ही बाबा करायचे? नाही रे, आवाज तिकडे तुमच्या आबा आमच्या गावात त्याच्या गावने माया आणतो जेव्हा भाव पण शोधा कुठपर्यंत होतोय. माल मस्त आहे, 1 नंबर मोठा माल आहे. एवढ्याला सांगितलं? एवढ्याला सांग 10000 ना. एवढ्याला मागितलं? 9000 ला. चांगला मागून घेतला मित्रांनो. एक टोक मागून घेतलाय 9 ला, डायरेक्ट 9 ला मागितला का? चढवला. पहिले केवढ्याला मागितलं होतं? 5 ला. 5000 पासून सुरुवात केली होती. तर मित्रांनो बघा, मोठ्या फ्रेम मध्ये मेंढा आहे, 1 नंबर माल आहे. 10 सांगायची किंमत होती, 9000 ला सोडून दिला. 5 पासून सुरुवात केली होती मागायला, पण 9 ला शेवटी दिलेला आहे. पिलू मस्त आहे बघा, 1 नंबर माल आहे. या ठिकाणी पैसे दिले चालू आहेत मित्रांनो. शोधा चालू मित्रांनो. 4000 रुपये दिलेले दादाने. भाव पण किती? 6000. 4000 नाही, 6000 दिले. 6000 दिलेत मित्रांनो. केवढ्याला म्हणताय ते शेवट मग? 6.5 म्हणतात. 6000 रुपये देऊन दिले. 6300 दिलेले. 700 अडी येते ना. 6.5 करून दिलेले. 7.5 अरे नाही ना दादा, अरे 500 नाही, 300 साडे बरोबर आहे ना दादा. जाऊ द्या ना, काय एवढा आता 200चा मान ठेवून घ्यावा लागतो. जाऊ द्या, शेवटला दिवस एवढा. 6.5 ला दिलेले. 6.5 ला दिलेला आहे पिलू. 1 नंबर पिलू मित्रांनो. दादाने शोधा करून दिलेला आहे. माल मस्त पिलू छान आहे, 1 नंबर माल आहे.
तर या ठिकाणी या पिल्लाचा शोधा चालू आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल आहे, माल मस्त आहे. दादा ते मागतायत 16 मागू राहिला तू 16 भेटून का पाणी पाऊस येडा पण करू नको. केवढ्याला सांगितलं 13,000 मागितला. तुम्ही? केवढ्याला सांगितलं? 16,000 जोडीनं. कमी नाही मागितलं ना त्यांनी? कमी मागितले का चांगले मागून घेतलेले ना. तर मित्रांनो 16,000 जोडीचे सांगायचे, 13ला मागितलेला आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? 16,000 16 तसं नाही हो, आडी नाही लावून धरायची. आता तुम्ही 16 सांगितले ना. 20,000 सांगितले. 20,000 सांगितलेले होते. शेवट 16 पर्यंत आलेले होते. तर मित्रांनो 20,000 सांगायचे होते, शेवट 16 पर्यंत आले होते दादा. ते 13,000 पर्यंत मागून घेतलेलं आहे. पाहू आपण पुढे पर्यंत शोधा होता या ठिकाणी. माल मस्त आहे, पिलू छान मित्रांनो. ठोकळ पिले जोडीचा शोध आहे या ठिकाणी. जाऊ दे, येडा पण करू नको. घ्या थोडंफार करून घ्या. काय ब्लॉक करून घेऊ जवळ आहेत, काही लांब नाही. आम्हाला पोटलं पाहिजे का 50 रुपये आम्हाला पोटलं पाहिजे की नाही? उरतील ना, का बरं उरणार नाही? काय होणार आता रविवार पण सर्वांना लावून सोमवारपासून. हा ते तर आहे. 2 दिवस आहेत तुम्हाला बी कमवायचे, त्यांना बी 2 दिवस आहेत कमवायचे. 13,000 एक जरा तू इच्छा काय होतं शेवट केवढ्याला दिसेल? जाऊ दे. जेवढं बोलायचं मला एवढ्या पर्यंत देईल मी. 14 देईल, 15 देईल, 16 देईल. एक सांगून दे एक शब्द. भाऊ एवढा होतील तर पटई तर दे, नाही तर मानिक जा. निघी जाय असं पाणी सुरू जाय. काय अपेक्षा आहे एक तुला? आपण शेती तीच होती गणतेला 20 आणि 8 नाही तू तो सांगतो 50 सांगतो तू आम्हाला का हो बरोबर. असं मला हिंदू बोल कमी कमी बाप थोडा 15 मारले तेरा बोलून जमा पलटो 15 दिला. मजा पाहिजे नको करू एवढे सांगितले 15.5. 15.5. का हो किती चालतील तुम्हाला? 13,000 15.5 कर देतात. सव्वा 13 घेत नाही हो. आपण 500 होतात. 13.5, 15.5 असं चालू आहे. माल चांगला मित्रांनो, पिलू छान आहेत, काय अडचण नाही. 1 नंबर माल आहे बघा. तर मित्रांनो मी स्वतः 15,000 रुपये करून दिले, 7,500 रुपये ना प्रमाणे. तरी सुद्धा दान ते नाही म्हणत आहेत. पिलू चांगले बघा, माल मस्त आहे या ठिकाणी. 1 नंबर माल आहे. तर दादांनी गावरान जातीमध्ये बोकड आणलेला आहे मित्रांनो. माल मस्त आहे. 5 महिन्याचं पिलू दिसतंय मला. अंदाजे वजन पाहायला गेलं मित्रांनो 18 ते 20 किलोच्या दरम्यान येऊन जाईल जिवंत वजन. माल मस्त आहे. काय किंमत सांगायची? याची सांगायची 2,500 रुपये एवढ्याला मागतायत? 15-16 मागतात. काय अपेक्षा आहे मग? 2,000 पर्यंत आलं तर देऊन टाकू. तर मित्रांनो बघा 2500 सांगायचे, 1500ला मागणी झालेली, पण 2ची आडी आहे दादांची. पिलू मस्त आहे बघा, सुंदर पिलू मित्रांनो. गावरान जातीमध्ये माल, गावरान जातीमध्ये शेळी आणलेली आहे मित्रांनो. पिलू छान आहे मित्रांनो, माल मस्त आहे. हिच्या खाली का ते पिलू? 2,500 सांगायचे. 2 मिनिटं. तर मित्रांनो 1 नंबर माल आहे. पिलू खूप सुंदर आहे बघा. किती दाताला आहे दादा ही शेळी? हे 2 दाताला आहे. काय किंमत सांगायची? हिचे 9,000 सांगतो. केवढ्याला मागितली? ही 6,000 ला मागताय. काय अपेक्षा आहे शेवट मग? 7-7.5 पर्यंत. तर मित्रांनो 2 दाताला शेळी आहे बघा, लोडेड आहे. 9,000 रुपये सांगायचे, 6,000 पर्यंत मागणी झालेली आहे. 7-7.5ची अपेक्षा आहे. पिलू खूप सुंदर आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. फुल फ्रेम मध्ये शेळी आहे, मोठी. माल मस्त आहे बघा, 1 नंबर माल. तर या ठिकाणी गावरान काठीवाडी मध्ये पिलू आलाय बघा. पाठ मागे शिंग आहेत त्याला मित्रांनो. मोठा माल आहे, जवळजवळ 2 वर्षाच्या आसपास, म्हणजे 4 दाताच्या आसपासचा पिलू दिसतंय मला. माल मस्त आहे. किती दाताला माल आहे? किती दात झाले? 4 दाताला झालेला आहे ना. म्हणजे अंदाजे तो 60 किलोच्या आसपासचा माल दिसतोय मला. काय किंमत सांगायची? त्याचे 35,000 केवढ्याला मागितलाय? 14,000 15,000 काय अपेक्षा आहे शेवट मग? शेवट 27-28,000. तर मित्रांनो बघा 35,000 रुपये सांगायचे, 14-15 पर्यंत मागितलाय, पण एक 25च्या पुढे आले तर दादा सोडून देणार आहे. काठीवाडी मध्ये मित्रांनो, फुल फ्रेम मध्ये, बोकडे, पाठ मागे शिंग त्याला. माल मस्त आहे बघा, 1 नंबर पिलू. तर या ठिकाणी शोधा चालू आहे मित्रांनो. माल मस्त आहे बघा, पिलू सुंदर आहे, 1 नंबर माल आहे. 33 सांगतायत त्यांनी, 31 मागून घेतलेला आहे. माल मस्त आहे. पाव पण शोधा कुठपर्यंत होतो. आम्ही 3,000 केले. 3100 3च घ्यायचे आम्हाला. 3100 मागितले ना तुम्ही? हो 31 ते 3300 म्हणताय. तेच पण ते 5 म्हणताय ना, आपल्याला 5 नाही घ्यायचे. 3च घ्यायचे मग कस काय? नाही आम्हाला 5 द्यायचे आहेत ना. 3 कोणते उजवे निवडले आहेत असं? 3 कोणते घ्यायचे तुम्हाला? 1, 2 आणि 3 हे 3 पिलांचा शोधा चालू आहे मित्रांनो. 3100 3300 असे म्हणतात दादा. म्हणतात 5 द्यायचे. 5 काय रेटने लावणार मग? 5 33 सांगा ना. 5 घेतले तर 3300 लावणार.
मित्रांनो 5 घेतले तर 3300 म्हणतात, ते 3 नग 3100 ने मागतात. पाव पण सुद्धा कुठपर्यंत तो या ठिकाणी माल मस्त आहे मित्रांनो. डायरेक्ट मित्रांनो 3100 सांगून दिलेले आहेत. माल मस्त आहे. पिलूचा आणि 3500 सांगायचे आहेत. 3 नग आहे बघा, हे 3 नग आहेत. 1 2 3 नग आहेत. या थोडं फार करून घ्या, जाऊ द्या थोडा. त्याला 3 सांगितलं 3400 सांगून दिले. जाऊ द्या ना, काय एवढं माता जवळ आहे ना, लांब नाही मागितला ना त्यांनी बी. ते 2500 ते 2800 असं बी नाही केलं ना, रोकटोक मागून घेतलेला आहे. जोडायचं बरोबर. सांगा नेमकं सांगा. पहिल्यांदा माल खरेदी करतायत, दुबारा यायला पाहिजे आपल्याकडे. हा आपण तर कायमचं मार्केट आहे आपलं, त्याला माहिती आहे. तर मित्रांनो बघा पिलू छान आहेत, माल मस्त आहे. तर मित्रांनो बघा त्यांना माल आवडलेला आहे, पण कसं थोड्यावरून जर होत असेल तर आपण 100% मध्ये पडतो. 3200 समोरचा 3300 करतोय. हो पण किती होत आहेत, 300चा फॉल्ट आहे मित्रांनो वरती. हो किती पैसे देतात ते. तर 9,600 ला मागणी झालेली आहे. 9,900 म्हणतायत दादा ते. 9,600 ला मागणी झाली आहे. 9,900 म्हणतायत दादा ते. 600 700 300 जोरून फॉल्ट आहे मित्रांनो. किती सुंदर आहे, एक नंबर माल आहे. 150 रुपये मागतायत ते. ऐकी घे, मी काय म्हणत स्पोर्ट बेल नसे ना तू 100 रुपये दे दे, आपलाच कला शे विषय सोड. मना मान ठेवा ते, मना मान ठेव द्या 100 द्या. तर मित्रांनो आपले चॅनल व्हिडिओ फोन आले. कसं आहे मित्रांनो, सौदा जवळ होत आला ना तर आपण 100% मध्ये पडतो. 200 द्या, 100 द्या त्यांना वापस द्या, 200 द्या, काय एवढं आहे नाही. चला तर पिलू सुंदर घेतलेत मित्रांनो. कसं आहे हे थोड्यावरून राहताना जिक कुठून जातो सौदा, काय करून घ्यायचं. काय अपेक्षा का होती सुरुवातीची स्टार्टिंगला? अपेक्षा होती 4000ची, पण काय करता आता. केवढ्याने घेतलेत आपण आता? आम्ही 3300 प्रमाणे 3 3300 उचलले. तर मित्रांनो 4 सांगायची किंमत होती, जिग चालू होती 3.5 पण 3300 ने माल सोडून दिला. पिलू सुंदर आहे बघा, पायाला माल चाललाय. बरं पहिल्यांदा माल खरेदी करतायत? हो साखरेमध्ये पहिल्यांदाच आहे, पण आमचं नाम पूर्ण सटाणाचा असतो. मेंढी पालन आहे आपलं. हो आता करायची. मेंढी पालन करायचं आधी, काय शेळी पालन बोकड पालन? हो शेळी म्हणजे घरच्या घरी होती, घरच्या घरी होते, पण उतरायचं मेंढी पालन मध्ये उतरायचा विचार आहे. तर मित्रांनो बघा बोकड पालन शेळी पालन होतं, पण मेंढ्यांमध्ये उतरायचा विचार आहे दादांचा. त्यामुळे साखरी मार्केटला आले होते आपले व्हिडिओ फोन. चांगला माल खरेदी केला मित्रांनो. पिलं चांगलं बघा, सुंदर माल माल मस्त आहे. या ठिकाणी पिलाचा शोधा चालू आहे. 600 रुपये दिले, 800 रुपये दिलेले, 1000 रुपये दिलेले, पूर्ण 1200 1500 रुपये दिलेले आहेत मित्रांनो. काय सांगायची किंमत होती? केवढ्याला सांगितलं होता? 1500 रुपयाला. 1500 ला बोलले होते, 1500 ला सोडून दिलाय दादानी. 1500 ला खरेदी केलेलं आहे मित्रांनो. पिलू छान आहे बघा, घेऊन टाकलाय दादानी. 1500 मध्ये काही बार्गेनिंग केलेली नाही. सुरुवातीला काय बोलले होते ते 2500 सांगत होते, 1500 ला झालाय शोधा. हो 15. तर 2500 सांगायचे होते, 1500 शोधा झालाय. पिलू चांगला आहे बघा, माल मस्त मित्रांनो. दादांनी खरेदी केलेला आहे, 1 नंबर माल आहे. हे बघा मोठा माल आहे मस्त. मालेगावचे मालेगावच्या दादांनी मित्रांनो साखरी मार्केटला माल खरेदी केलाय. किती टाइम आहे मार्केटला याची तुमची? म्हणजे आजपर्यंत किती? सेकंड टाइम आलो. सेकंड टाइम. मागच्या मार्केटला तुम्ही मला भेटलं नाही. मी कसं दर शुक्रवार येत असतो. किती क्वांटिटी खरेदी केली आता नियर अबाउट 70 पर्यंत केलेली. 70 पर्यंत. सरासरी कमीत कमी केवढ्याने स्टार्टिंग केली? कमीत कमी 3800 पासून 3500 ते 4.5 पर्यंत आहे. बरं तुम्ही काय मेंढी पालनचा फार्म आहे? माझा गोट फॉर्म आहे आणि शिप फॉर्म पण आहे मालेगावला. मालेगावला. बरोबर. तर बरं मालेगावचं पण शुक्रवारचं मार्केट राहतं बरोबर. मग साखरी बाजाराला का इथे कोकरं जास्त अवेलेबल असतात आणि माल स्वस्त मिळतो, चांगला नाही स्वस्त नाही म्हणता येणार, एक रिजनेबल रेट मध्ये मिळतो. म्हणजे एका फेरीमध्ये तुमचं काम होऊन जातं. हा एका ठिकाणी वन टाइम क्वांटिटी चांगली भेटते. तर ठीक आहे मित्रांनो, पुढच्या वेळेस आपण नक्कीच दादांचा फार्म कव्हर करण्यात करू. माल मस्त घेतलाय आणि पिलू सुंदर घेतलाय बघा. टोटल माल खरेदी केलेला आहे, 1 नंबर माल या ठिकाणी. तर या ठिकाणी या शेळीचा व्यवहार चालू आहे. पिलू छान आहे बघा, माल मस्त आहे. 2 दाताला दिसते मला, 2 दाताच्या आसपासचा माल आहे. एखादा जाऊप झालेला असेल तिचं, 1-2 जाऊप झालेले असेल, एक जाऊप झालेलं आहे मित्रांनो. 1 नंबर माल आहे. काय किंमत सांगितली होती तिची? 7000 रुपये. आणि केवढ्याला मागितली? ते 6 मागताय. 7000 रुपये सांगायचे, 6 ला मागितली गेली. काय अपेक्षा शेवट? शेवट 7000ची अपेक्षा. शेवट 7ची झाडी आहे का? थोडंफार मागे पुढे नाही करणार का? मागे पुढे काय करायचं. तर मित्रांनो बघा 7000 सांगायची, 6000 ला मागून घेतले दादांनी. पण 7ची झाडी लावून धरताय. तुम्हाला किती पर्यंत चालणार ती? 5700 बोललो होतो मी. हा म्हणे 6.5ची मागितले म्हणे. हा मग 6000 म्हटलं बस पक्के 6000 गुण घे. पाण्याकरता आपल्याला घ्यायची बोललो मी त्यांना. 6000 गुण 100-200 वाढले नाही मी, बरोबर पुरे पैसे दिले. तर मित्रांनो 6000 मध्ये मागून घेतले. 7ची झाडी आहे दादांना.
पिलू छान आहे मित्रांनो, गाभण बकरे मित्रांनो, माल मस्त आहे बघा. पण 7ची जडी आहे, 6.5 पर्यंत बी नाही म्हणतात दादा. ते पोहा पण सुद्धा कुठं पर्यंत होतोय. 11 12 सांगितलं ना मी देतो का 7,000 रुपये. काय काका तू बी असं करतो मग इमानदारी दिले पैसे तर म्हणजे आता पाया कशी घ्यायचे चॉकलेट बच्चे ना चांगले निघतील. सारखी आहे ना हे बकरी ना हे कलरचे बच्चे निघतील त्याकरता मी घेतोय. घेणार नाही हे कलरचे बच्चे बकरी आहे नाही माझं जोड त्या बकऱ्याचं राहीन भाऊ असं हे घेतोय मी. तू पैसे तर दिलेले नाही माल मित्रांनो. नाही बोललो का मी तसं काम केलं का? 5.5ला बी 52ला बी मागितलं नको तू भाऊ 5.5 धरून घे नको. अजून 200 दिले नाही पक्के 6,000 दिले ना. आता पैसे वाढले का कमी केले मी? अरे काय कमाल करते पैसे पाडायचे त्याच्या करता मी काय म्हणतोय त्याच्या करता मी पैसे पुरे देतो तुला. 1 2 तर 6100 म्हणताय दादा. आता त्यांची 7ची जडी आहे या ठिकाणी बघा. 7 तास सोडणार आहे दादा. ते माल चांगला बघा. पिलू सुंदर मित्रांनो 7,000 मध्ये पिलू सुंदर आहे. 6.5 पर्यंत दादाने माल एक नंबर आहे. या ठिकाणी 15 नगचे व्यवहार चालू आहे. 7,000 नगाने बोललेले आहेत. हो दादा ते कितीपर्यंत मागतायत? कपल आहे मित्रांनो, जोडी नेतात काय माल खरेदी करायला या ठिकाणी साखरे बाजाराला. जळगावचे दादा ते बोला बोला तुम्ही सगळं खाता बकरूची. हा 8 आहे बारीक रेषे. एवढा माल आहे बघा. काही बारीक आहे. कोणतं बारीक? बारीक नाही शे फक्त ते तरळ शे अशी वाढणारच नाही ना ते. नाही ना असे थोडेसे जेवण तर सारखे. माल कसा खरेदी करतात बघा मित्रांनो बाजारामध्ये. बोला किती किती आहेत? किती क्वांटिटी? किती नग आहेत? 15 आहेत. 15 नग आहेत. 4.5 प्रमाण देऊन टाक. 4.5 ने मागवून घेतलं. नाही ना खूपच अंतर आहे ना. माल पाहून बोला ना तुम्ही. आणि मग सांगून द्या. ते व्यवस्थित जर बोलले थोडे योग्य तर आम्ही पण सांगू ना. सर्व जर तुम्ही सारखं मागू लागले तसं अहो नाही ना सगळं कसं काय सारखं मागे. ते नाही बघा ना. 35 वाला 35 मागे म्हणून बरोबर. 4.5 वाला आम्ही 4.5 तेच मागे. सांगितलं. 4.5 ला मागतायत ते. तुम्हाला लुटायचं नाही पण ह्या बच्च्यात आणि त्या बच्च्यात बघा. आहे ना फरक आहे ना. हा. 4.5 तुम्ही 5 बी मागली तर ती भेट होणार. सोड दो चल. बोला ना, चला. हां बोला म्हटलं ना, चला. आम्ही 4.5 सांगत. कितीला द्यायची दादा? फायनल सांगा तुम्ही. 6,000. काय ना 6,000 4.5 ला मागितलाय. चलो. तर दादांना माल पटलेला नाही. माल चांगला बघा. पिलू सुंदर आहे. हे पहा, दादांनी पाठ घेतली मित्रांनो. पिलू खूप सुंदर आहे. माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगायची होती त्यांची? व्यापाऱ्याने काय सांगितले होते? 1200ची खरेदी आहे तुझी. हा तर मित्रांनो 1200 ला घेतलंय. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त आहे. तर मित्रांनो माल चांगला घेतलाय बघा. 10 न खरेदी केली दादांनी. आता 2 आहेत आपल्याकडे. बाकी ते पुढे चालले याच्यामध्ये. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्यांची यांची? 2500 प्रमाणे नग. तुम्ही 2500 नगाने घेतलेले. व्यापारी काय नग बोलत होता? विकणारा 3.5 बोलत होते. 10 नग घेतलेले 10 घेतले. पाळायला. हो तर मित्रांनो 25 रुपये नगाने 10 नग घेतले. 3.5 सांगायची किंमत होती. माल चांगला बघा. पिलू सुंदर आहे. तर ताईंनी गावरान जातीमध्ये पिलू खरेदी केलंय. बोकडे मित्रांनो 4-5 महिन्याच्या आसपासचं वय. पिलू बघा. माल मस्त आहे मित्रांनो. सुंदर आहे. कोण बोललो? काय किंमत सांगायची होती? 2100 कितीला सांगितलं? सुरुवातीला काय सांगितलं होतं त्यांनी? 3,500. 3,500 रुपये सांगायचे होते. तुम्ही कितीला घेतले आता? 2100 ला. तर मित्रांनो 3.5 सांगायचे होते. 2100 ची खरेदी. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त आहे. तर दादांनी गावरान जातीमध्ये पिलू खरेदी केलंय बघा. माल मस्त आहे मित्रांनो. एक नंबर माल आहे. पाहायला चाललंय पिलू. सुरुवातीला काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? स्टार्टिंगला काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 4,000. 3600 ला घेतलंय आता. मित्रांनो 4 सांगायची किंमत होती. दादांनी 3600 ला खरेदी केलंय. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त आहे. तर दादांनी साखरी बाजारातून पिलू खरेदी केलंय बघा. माल मस्त आहे मित्रांनो. मेंढी मित्रांनो फिमेल आहे. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? वापायचे 4,500 रुपये. तेवढ्याला घेतला आता? 2200 ला. तर मित्रांनो 4.5 सांगायची होती. 2200 ची खरेदी. एक नंबर पिलू बघा. माल मस्त आहे मित्रांनो. तर सागरी बाजारातून पिलू खरेदी केलंय. माल बघा. माल मस्त आहे मित्रांनो. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवातीला? स्टार्टिंगला काय किंमत सांगितली होती त्यांनी? हा 4,000 रुपये. तुम्ही केवढ्याला घेतला आता? कोणती? 2,000 ला. 2000. तर मित्रांनो 4,000 सांगायची होती. 2,000 ची खरेदी. पिलू सुंदर आहे बघा. माल मस्त आहे.
तर दादांनी गावरान जातीमध्ये बोकड खरेदी केलाय. पिलू बघा किती मोठा माल आहे मित्रांनो, एक नंबर बोकड आहे, माल मस्त आहे. दादांनी खरेदी केलाय. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची सुरुवातीला? व्यापाऱ्याने सुरुवातीला काय किंमत सांगितली होती तुम्हाला? 5 आणि केवढ्याला घेतला आता? 4.5 4,000ला खरेदी केला मित्रांनो. 5,000 सांगायची होती, 4ची खरेदी झाली. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे. तर गावरान जातीमध्ये कोकरू घेतलेले माल चांगला मित्रांनो. पिलू सुंदर आहे बघा, एक नंबर माल आहे. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती तुम्हाला व्यापाऱ्यांनी निघून सांगितले 2500-2600 सुरुवातीला? हा केवढ्याला घेतला मग आता? ते घेतलं 2000. 2000ला. तर मित्रांनो 2,500 रुपये सांगायची किंमत होती. पाळायला माल चाललाय 2000ची खरेदी. पिलू सुंदर आहे बघा, माल मस्त आहे मित्रांनो. दहानी खरेदी केला, एक नंबर माल आहे मित्रांनो. तर गावरान जातीमध्ये जोडी घेतली, पिलू छान आहे मित्रांनो, माल मस्त आहे. व्यापाऱ्यांनी जोडीचे काय सांगितलं तुम्हाला? व्यापारीने मला तर सांगितले 8,000 10,000. तुम्ही केवढ्याला घेतली? आम्ही 7,000. 7,000ला खरेदी केली. तर मित्रांनो 8 सांगायची होती, 7ला जोडी घेतलेली. 3,500 रुपये माल पडलाय. पिलू छान आहे बघा, मोठा बोकड मित्रांनो, एक नंबर माल आहे. 2,000 सांगायची किंमत आहे, 1,000ला मागितलाय. काय अपेक्षा शेवट? 2000. 2ची जाडी आहे का? 2ची जाडी आहे दादांची. पिलू चांगला बघा, माल मस्त आहे. दादांनी 1,000ला मागितला. किती पर्यंत घेऊ शकतात? 1000 2000. 1,000 रुपयापर्यंत अपेक्षा आहे त्यांची. 2,000 सांगायची किंमत आहे. माल सोडलेली, पिलू सुंदर बघा, माल मस्त आहे. तर दादाने बघा गावरान जातीमध्ये लहान पिलू पाळायला घेतलं मित्रांनो. बोकड आहे का पाट आहे? बोकड आहे मित्रांनो, एक नंबर माल आहे. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? याला 2200 बोलला होता, हा, ते 1800 मध्ये घेतलं. 1800ला घेतलं बार्गनिंग करून, शेळी खाली लावायला. नाही, गाईचं दूध पाजायला. गाईचं दूध पाजून मोठं करणार आहे. तर मित्रांनो बघा 2200 सांगायचे होते, 1800ला खरेदी केलेले. घरी दूध आहे त्यांच्या, गाईचं दूध आहे, त्याच्यावर मोठं करणारी पिलाला एक नंबर माल आहे बघा. पिलू छान आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.